चिकन फ्रायची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला हिरव्या वाटणासाठी कोथिंबीर, आलं लसूण, परत एक हिरवी मिरची, काही पानं पुदिन्याची आणि कढीपत्ता. इथे मी दही वापरलं आहे. हे तेल ते आपल्याला गरम करून टाकायचं आणि चिकन. आता आपण पहिला मसाले बघूया. त्यासाठी तंदुरी मसाला लागणार आहे, जो की ऑप्शनल आहे. गरम मसाला, धने जिरं पावडर, हळद, लाल मसाला आणि कसुरी मेथी. आता जो लाल मसाला आहे तो आपल्या अंदाजे वापरा किती हवा आहे, कारण इथे आपण हिरवी मिरचीही वापरली. आता हे आपण हिरवं वाटण रेडी केलं आहे. ग्राइंड करून ते आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचं. आता चिकनमध्ये पहिला आपण हंग कड वापरणार आहोत. हंग कड म्हणजे त्यातलं सगळं पाणी आपण गाळून घेऊन एका फडक्यामध्ये बांधून त्याचं पाणी काढून घेतलं. मग आपण त्यात हिरवं वाटण जे बनवलं, ग्राइंड करून होतं ते टाकलं आणि मग सर्व मसाले टाकले. त्याला आता प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. मीठसुद्धा टाकायचं आहे चवीनुसार. आपल्याला त्या चिकनला हिरवा रंग येईल, कारण जो आपण हिरवं वाटण टाकलं त्यामुळे. सो ते अजून छान वाटतं. इथे मला लाल मसाला थोडा कमी वाटला, तोही मी थोडा ॲड केला. आणि इथे आपण तेल टाकलं, जे आपण गरम करून टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, हे जे आपण फ्राय करणार आहोत ते बटरमध्ये फ्राय करणार. बटर आणि थोडंसं आपण ऑइल पण मिक्स करून फ्राय करू शकतो. मध्यम ते फास्ट गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अँड देन बटरची नो कंजूसी. सो ते आपल्याला रेडी होईल फ्राय करून. आणि त्याला आपल्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण एक कोळसा किंवा करवंटी असते, तीही आपण थोडी भाजून थोडंसं बटर त्यात टाकून झाकण ठेवून त्याला वाफ देऊ शकते 10 ते 15 मिनटं. आणि आपला रेडी आहे चिकन फ्राय रेसिपी. यू कॅन एन्जॉय.